नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, राजकारणामध्ये कधीही काहीही होऊ शकतं. आता अशीच परिस्थिती देवाभाऊची झालेली आहे राजकारणामध्ये. देवाभाऊची राजकारणातली किंमत कमी झालेली आहे, पत ढासळलेली आहे आणि देवाभाऊ अस्तव्यस्त आहेत, सैरभय आहेत, काही बोलायलेत. त्या दिवशी आपण विधान भवनामध्ये पाहिलं असेल, पावसामुळे जे सिलिंकनं जे काय वावटून गेले होते, ब्रिज पडले, रस्ते वाहून गेले, सिलिंक वरळीचा वाहून गेला. ह्या सगळ्यांवरती महाराष्ट्रातनं प्रचंड टीकेची जोड उठली होती आणि त्याला उत्तर देताना म्हणले की हे सुपारी गँग आहे, सुपारी बहादर आहेत, नवीन नाव त्या लोकांना दिलंय. म्हणजे देवेंद्र फडणवीस एवढे अस्वस्थ झालेत आता, त्यांनाच कळना की नेमकं काय झालंय आपल्याला, पण अस्वस्थ मात्र झालेले आणि ते सध्या खूप अस्वस्थ आहेत. त्याच्यातून ते काही बोलायलेत. अस्वस्थ कशामुळे आहेत तर त्यांच्या जागी नवीन मुख्यमंत्री बसवला जाईल का? अमित शहा देवेंद्र फडणवीसांचा बंदोबस्त करायला लागलेत का? आता देवाभाऊचं पंतप्रधान पदासाठी सुद्धा नाव यायला लागलेलं आहे. पुढं संघाचा पाठिंबा आहे आणि नरेंद्र मोदींच्या नंतर कोण हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस, काही मोजक्या लोकांची नावं घेतली जातात ज्याला संघाचा पाठिंबा आहे. आणि अमित शहाला नेमकं हेच खटकतंय का काय? त्यामुळे देवाभाऊचं खच्चीकरण केलं जातंय का? देवाभाऊची राजकीय कारकीर्द काय आहे? अमित शहाची राजकीय कारकीर्द काय? देवाभाऊच्या नंतर महाराष्ट्रामध्ये कोण येणार आहे? एक अंदाज व्यक्त केला तर आपण चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा अजून कोणी नवीन नेतृत्व निघतंय का, किंवा पंकजा मुंडे येते का, या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. मात्र देवाभाऊ जे अस्वस्थ आहेत याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत की खरंच देवाभाऊ अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती कोणाची तरी केली जाईल का? मग त्यामुळंच देवाभाऊ अस्वस्थ आहेत का काय? या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि आपण हा संपूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर आपल्या लक्षामध्ये येईल की खरंच देवाभाऊची खुर्ची जाऊ शकते का? देवाभाऊला केंद्रात कुठलं तरी साटर पद दिलं जाईल आणि देवाभाऊचं महाराष्ट्रातून खच्चीकरण कसं केलं जाईल, हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल. तर चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात कधी काय होईल, कोणाचं गच्छंतर होईल, कोणाचं खच्चंतर होईल, कोण कधी घरी जाईल, कोणाची पावर कमी केली जाईल, हे काय कधी सांगता येणार नाही. जरी संघाचा पाठिंबा असला तरी सुद्धा भाजपचं जे नेतृत्व आहे ते भाजपमध्ये ज्याचं चलतंय त्याचंच चलतं. बघा, राजकारण हे असं आहे, ज्या वेळेस आपलं चलतं त्यावेळेस ते अनेक वर्ष टिकून राहतं. मात्र हळूहळू ते नेतृत्वाचं खच्चीकरण केलं जातं. का तर ते आपल्या पुढे जाऊ नये, आपल्यापेक्षा मोठं होऊ नये म्हणून त्याचं खच्चीकरण केलं जातं. आणि अशीच काहीशी परिस्थिती आज देवाभाऊवर येऊन ठेपलेली आहे. देवाभाऊचं खच्चीकरण सुरू आहे, देवाभाऊचे पंख छाटायचे काम सुरू आहे, देवाभाऊला अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे. आणि ते उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, बोललेले आहेत उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जोरदार सुरू आहे. असं उद्धव ठाकरे नव्हे तर अजून बरेच जण म्हणले. उद्धव ठाकरे तर म्हणले, अजून बरेच जण म्हटले की देवाभाऊ आता लवकरच संपुष्टात येणार आहेत, असं बरेच जण म्हटले. तर देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द सुद्धा आपण बघू. 1987 साली ते विश्व हिंदू परिषदेचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरू केली. 1989 मध्ये भारतीय धरमपेठ वार्ड अध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केला. 92 ला ते भाजपचे शहरी युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. 94 मध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले.
2010 मध्ये भाजपचे सरचिटणीस झाले, 2013 मध्ये भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष झाले. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा ते नगरसेवक आमदार असं कामकाज पाहिलेलं आहे. 2001 साली नागपूर महापौर नगरपालिकेचे नगरसेवक दोनदा निवडून आले, महापौर झाले वयाच्या 26व्या वर्षी, म्हणजे सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. 19 पासून महाराष्ट्राच्या विधानसभेत सलग 6 वेळा आमदार झालेले आहेत. 1999 ते 2009 पश्चिम नागपूर आणि 9 नंतर पुढं दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. राज्यस्तरीय सुद्धा मोठी पदं भूषवलेली आहेत. 31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019 ला पहिला कार्यकाळ महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री म्हणून केलाय. आणि पुन्हा सलग दुसऱ्यांदा सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ 28 नोव्हेंबर 2019 मध्ये घेतली होती. 80 तासासाठी ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राजीनामा दिला. नंतर विरोधी पक्षाचे नेते बनले. 2019 28 नोव्हेंबर 2019 ते 19 जून 2022 पर्यंत विरोधी पक्ष नेता बनले. त्यानंतर मात्र सरकार पाडलं गेलं आणि नंतर पुन्हा 30 जून 2022 ला उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर 4 डिसेंबर 2024 ला पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा झाले. 5 डिसेंबर 2024 ला महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अनेक पद त्यांनी भूषवलेली आहेत. अर्थ, गृह, ऊर्जा, जलसिंचन यासारखे अनेक खाते त्यांनी भूषवलेली आहेत. इतर जबाबदाऱ्या सुद्धा त्यांच्याकडे आहेत. नीती आयोगाच्या शेतीतील परिवर्तन उच्चस्तरीय समितीचं अध्यक्षपद आहे. नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य आहेत. भोसला मिलिटरी स्कूलचे उपाध्यक्ष आहेत. पुन्हा केरळ, बिहार 2020 ते 2021 ला राज्यांच्या निवडणूक प्रभारी म्हणून होते. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये सुद्धा होते. शैक्षणिक आणि लेखन LLB म्हणजे LLBचं शिक्षण नागपूरच्या विद्यापीठातून केलेलं आहे. त्याचबरोबर एक राजकारणाचं बाळकडू त्यांच्या आई वडिलांकडून मिळालं, म्हणजे गंगाधरराव फडणीस आणि त्यांची आई हे दोघे सुद्धा राजकारणामध्ये होते. आता हे दोघे हे राजकारणात होते. दोघांचं हे राजकारण त्यांनी आई वडिलाचं जवळून बघितलेलं आहे. नगरसेवक ते महापौर ते आमदार असा त्यांनी सध्याचा प्रवास केलेला आहे. आता हे जरी सगळं असलं तरी केंद्रीय राजकारणाची ओढ त्यांना सध्या लागलेली दिसते आपल्याला. म्हणजे चर्चा अशी सुरू झालेली आहे की आता केंद्रामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा हे दोघं प्रमुख आहेत. हे दोघं ज्याला हवं त्यालाच मुख्यमंत्री करतात, उपमुख्यमंत्री करतात, मंत्री करतात, केंद्रात मंत्री करतात. या दोघांची पॉवर ही प्रचंड आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये आता बघा, उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन. आता एकनाथ शिंदेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांची अडचण करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदेच्या आडून देवेंद्रांचा गेम करायचं काम अमित शहानी सध्या सुरू केलेलं आहे. आता ते कसं तेही तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो. आता देवेंद्र फडणवीस एक राजकारणातलं चाणक्य म्हणून ओळखलं जातंय. आहे नाही सुडाचं राजकारण आहे देवाभाऊचं, चाणक्य वगैरे काय नाही. शरद पवारांचं राजकारण सुद्धा तसंच होतं. जवळ घ्यायचा, त्याला संपवायचा, किंवा विरोधात असला तरी त्याला संपवायचा. मग तो कसा बी ईडीच्या, CBIच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला नेस्तनाबूत करायचा. म्हणजे सध्याची परिस्थिती ही आहे. आता देवेंद्र फडणवीसांना पर्याय म्हणजे एकनाथ शिंदेंना निर्माण केलं जातंय. एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या हातात खालचं बाहुलं बनलेले आहेत, ताटाखालचं मांजर बनलेले आहेत. एकनाथ शिंदेंना अमित शहा जे आदेश देतील ते मान्य. खरं तर शिवसेनेचा अध्यक्ष हे अमित शहाच आहेत. हे नुसतं कार्यकारी पदावरती बसवलेले आहेत. अमित शहा जेव्हा सांगतील सगळेजण इकडे या भाजपमध्ये, तेव्हा सगळेजण भाजपमध्ये जातील. किंवा सगळेजण पुन्हा शिवसेनेत जा दुसऱ्या, किंवा तिसरी शिवसेना तयार करा. असं म्हटलं तरी तिसरी शिवसेना तयार होईल. म्हणजे अशी सध्याची परिस्थिती
राज्याच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये झालेले आहे. आता यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं हळूहळू खच्चीकरण केलं जाते, हळूहळू पंख कापले जातात. जे देवेंद्र फडणवीसांचे खंदे समर्थक मानले जातात, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे किंवा इतर काय मंडळी, ह्या मंडळींना हळूहळू देवेंद्र फडणवीसांपासून दूर केलं जाते. आता प्रत्येकाला सांगितलं जातं की तुम्हाला मुख्यमंत्री पदाचं मुख्यमंत्री होऊ शकता तुम्ही, जसं की चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे ह्या दोघांना जर देवाभाऊच्या जागी बसवलं तर हे ओबीसी नेतेत, ओबीसीकरण होईल महाराष्ट्रामध्ये. गिरीश महाजन सुद्धा अनेक वेळा निवडून आलेले आहेत, पण गिरीश महाजनांचं नाव हे मागं पडलेलं आहे. मात्र सध्या चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव पुढे आलेलं आहे आणि ते मुख्यमंत्री पदासाठी किंवा देवेंद्र फडणवीसांच्या जागी, समजा जरी उद्या एकनाथरावांना मुख्यमंत्री करायचं म्हटलं तर अमित शहा करणार नाहीतच, भाजपचाच मुख्यमंत्री करतील. मात्र चंद्रशेखर बावनकुळेंना पुढे आणतील, मुख्यमंत्री करतील भाजपचं आणि देवाभाऊला मात्र केंद्रामध्ये घेतील. कुठलं तरी सटार बटार सूक्ष्म लघु काहीतरी खातं देतील आणि तिथं त्यांना बसवतील. अशी सध्याची परिस्थिती. तर चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा कारकीर्द आपण बघूया. चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते 2022 मध्ये. राज्यात ते सध्या महसूल मंत्री आहेत. राज्याच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये कामठीचे ते आमदार आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. आणि चर्चेतलं कारण काय आता सध्याचं, काही नेते आणि माध्यमांमध्ये अलीकडे चर्चा सुरू झालेल्या आहेत. संजय राऊत यांनी लवकरच चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील असा दावा केलेला आहे. चंद्रशेखर कुळे मुख्यमंत्री होतील हा दावा अनेकांनी केलेला आहे. म्हणजे संजय राऊत असतील किंवा बाकीच्यांनी, की ज्यांना आता राजकारण कळतं अशा सगळ्या लोकांनी केलेलं आहे की देवाभाऊचं खच्चीकरण हळूहळू केलं जाते आणि देवाभाऊचा समतोल सुद्धा ढासळत चाललेला आहे. आपण पाहिला असेल बऱ्याच वेळा. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः सांगितलं की फडणवीस हे 34 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, परंतु असं काही होणार नाही. हे फक्त राजकारणात असतं. बघा, ज्या वेळेस उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पक्ष म्हटलं होतं की आमचा काय संबंध आहे त्यांच्याशी, ते पळून गेले असतील आणि पुन्हा तेच सगळे सत्तेत आले. असं राजकारणात असतं, खरं काही सांगायचं नसतं. आणि चंद्रशेखर बावनकुळेंची सुद्धा इच्छा काही लपून राहिलेली नाही की मुख्यमंत्री नाही व्हायचं म्हणून. त्याचबरोबर पंकजा मुंडे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत. त्यांना सुद्धा केलं जाऊ शकतं जे गोपीनाथराव मुंडेंना मुख्यमंत्री केलं नव्हतं त्याचा बदला म्हणून किंवा त्याचा वाचपा म्हणून सुद्धा त्यांना केलं जाऊ शकतं. आता सध्याचं वास्तव 5 डिसेंबर 2024 पासून देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत आणि भाजपमध्ये फडणवीस हेच राज्याचे सर्वात मोठा चेहरा आणि पक्षाचं नेतृत्व असं म्हटलं जातं. बावनकुळे हे संघटनात्मक दृष्ट्या मजबूत नेते आहेत. प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री अशी दुहेरी भूमिका त्यांनी पार बजावलेली आहे. आता जरी प्रदेशाध्यक्ष बदललेला असला, चव्हाण केलेला असला, तरी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये चांगलं काम केलेलं आहे. सध्या महायुतीमध्ये आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे, पण ते दबक्या आवाजामध्ये सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे पक्ष संघटनात्मक आणि सरकार दोन्हीकडेही महत्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या म्हणजे रवींद्र चव्हाण जरी राज्याचं प्रदेशाध्यक्ष असलं तरी सुद्धा चंद्रशेखर बावनकुळेंचं बारकाईने लक्ष, म्हणजे जसं देवेंद्र फडणवीसांचं लक्ष महाराष्ट्रावरती सगळे नेते ताब्यात आहेत, तसं बावनकुळेंनी सुद्धा सुरुवात केलेली आहे. त्यांच्या सुद्धा ताब्यात हे सगळं आहे. आता त्याचबरोबर पंकजा मुंडेंना सुद्धा मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी एकेकाळी महाराष्ट्र सांभाळलेला आहे. त्यांनी पक्ष बदल केलेला नाही आणि त्याचं बक्षीस म्हणून सुद्धा पंकजा मुंडेंना महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. 2009 ते 2019 पर्यंत त्या सलग 3 वेळा परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत. तर त्या सध्या विधान परिषदेवरती आहेत आणि 2024-19 म्हणजे फडणवीसच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये त्या मंत्री होत्या. सध्या त्यांच्याकडे खातं ग्रामविकास, महिला बाल कल्याण, स्वच्छता, पाणी पुरवठा अशी खाती आहेत. जलयुक्त शिवार आहे आणि त्यांचा 2019 मध्ये पराभव सुद्धा झालेला आहे विधानसभेला धनंजय मुंडेंकडून. त्यानंतर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, त्यामध्ये सुद्धा त्यांचा पराभव झाला. 2020 ते 24 मध्ये त्यांना राष्ट्रीय सचिव बनवलेलं होतं, भारतीय जनता पक्षाचं बनवलंय.
आता सध्या त्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करतायत. पंकजा मुंडे हे आक्रमक भाषणाची शैली आहे. गोपीनाथ गडावरती संघर्ष यात्रा असते, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आहे. बीड आणि मराठवाड्यामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. म्हणजे ओबीसीचंच नेतृत्व आहे, परंतु त्यांना मानणारा सुद्धा हा मोठा वर्ग आहे. म्हणून सुद्धा त्यांना महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री केलं जाऊ शकतं. तर सध्या देवाभाऊ हे खरंच देवाभाऊची चिडचिड वाढलेली आहे. बघा तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की देवाभाऊची चिडचिड कशी वाढलेली आहे. प्रत्येक गोष्टीवरती देवाभाऊ सडेतोड बोलत नाहीत, परंतु चिडचिडपणा जास्त वाढलेला आहे. आपण पाहिलं असेल की बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सीलिंग आता जो पाऊस जो झाला त्या पावसामध्ये बघा बरंच पूल वाहून गेलं, रस्ते वाहून गेले ते आणि बरंच काय घडलंय त्याच्यामध्ये. तर त्यावरती लोक बोलायला लागलेले. पहिली लोक काही बोलत नव्हती, नाही म्हणायची भाजप लय चांगला आहे म्हणायची आणि मोदी लय चांगला आहे म्हणायची, त्यालाच मतदान द्यायचं. मात्र आता असं झालंय की ह्या सगळ्या गोष्टींवर भ्रष्टाचारावरती लोक सडेतोड बोलायला लागलेत. लोक म्हणालेत बाबा ही ज्या काँग्रेसला आम्ही भ्रष्टाचार करतोय म्हणून बाहेर काढलं, तर हे भाजप सुद्धा लय भ्रष्टाचार करायला लागलेला आहे. म्हणून लोक ट्रोल करायले देवेंद्र फडणवीसांना. आणि देवेंद्र फडणवीसाला असा राग आलाय की ते शिव्या घालायला लागले ट्रोल करणाऱ्यांना. म्हणजे समतोल जो ढासळलाय, अस्वस्थ आहे देवाभाऊ. आणि ते कशामुळं की आपलं मुख्यमंत्रीपद जाणार आहे आणि केंद्राचा फेरबदल जेव्हा होईल तेव्हा आपल्याला तिकडे घेतलं जाणार आहे आणि महाराष्ट्रात जे आपल्या ताब्यात आहे सगळ्या महाराष्ट्राची सूत्र हे आपल्या हातून हळूहळू निघून जाणार आहेत. ह्याच्यामुळं देवाभाऊला आता वाटायले की बाबा हे सगळं आपल्या ताब्यातनं जाणार आहे, म्हणून ते अस्वस्थ झाले. आता देवेंद्र फडणवीस जे सक्रिय होते का सक्रिय राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या, ते काही थोड्याफार प्रमाणामध्ये कमी दिसतोय सक्रियतापणा. बघा 2026च्या बातमीनुसार मुख्यमंत्री म्हणून काम करत असलेले देवेंद्र फडणवीस बघा सार्वजनिक जे कार्यक्रम आहेत महाराष्ट्रातले, ह्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते दिसायचे. मात्र आता काही प्रमाणामध्ये त्यांची नाराजगी दिसून येते आपल्याला बऱ्याच ठिकाणी. बघा एकनाथ खडसे हे अस्वस्थ होते राजकारणामध्ये. 2019 मध्ये एकनाथ खडसेंना बाजूला केलं. त्यांनी सुद्धा म्हटलं बघा आता देवाभाऊ लय अस्वस्थ आहे म्हणले, देवेंद्र फडणवीसांचं काय होईल सांगता येणार नाही म्हणले, कधी पण ते इकडे तिकडे जाईल. बघा अस्वस्थ शब्द हा कोणाकोणासाठी वापरला होता, एकनाथ खडसेंसाठी वापरला होता, ते बाजूला गेले. मधुकर चव्हाणांसाठी वापरला गेला, मधुकर चव्हाण लय अस्वस्थ ते बाजूला गेले. आणि हे अशाच पद्धतीनं म्हणजे सध्या राज्याचं जे राजकारण आहे, या राज्याच्या राजकारणामध्ये देवाभाऊ किती अस्वस्थ आहेत हे या गोष्टींवरून दिसतंय की देवाभाऊनं जे बघा आतापर्यंत देवाभाऊची जी कारकीर्द होती राजकारणातली, ही एक चाणक्य नीती ओळखली जायची, सक्षम पर्याय, सक्षम नेतृत्व असं म्हटलं जायचं. मात्र आता हे अमित शहा, नरेंद्र मोदी म्हणजे अमित शहा देशाचं राजकारण सगळं हाकतायत. नरेंद्र मोदींना मुखवटा म्हणून बसवल्यासारखं बसवलाय. नरेंद्र मोदी सगळ्या देशामध्ये फिरू येतात, ह्या देशाला जा, त्या देशाला जा, त्या देशाला जा. मात्र आपल्याला अमित शहा हे देश सोडून गेलेले कधीच दिसत नाही. बघा अमित शहा अमक्या देशाच्या दौऱ्यावर गेले हे कधी आपण ऐकले का? कधीच नाही ऐकलं. कोणीच ऐकलं नाही की अमित शहा देश सोडून दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावरती गेले. अमित शहा देशातच तळ मांडून आहे. पश्चिम बंगालची निवडणूक लागली, 1 महिना पश्चिम बंगाल सोडलं नाही, पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून थांबलं होतं. आता अमित शहा देशातलं भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व आहे जेवढं बी, त्या सगळ्यांना थेट संपर्क, थेट सगळ्यांना बोलणं. आणि जे पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये होती जुनी मंडळी की बाबा नरेंद्र मोदींच्या नंतर कोण हा जेव्हा विचार केला जाईल, त्यावेळेस अरुण जेटली, सुषमा स्वराज ह्या ज्या मंडळींचं जे नाव पुढे येतं, ह्या सगळ्यांचं खच्चीकरण करून टाकलं. नितीन गडकरींना इथेनॉल प्रकल्प त्यांच्या मुलाला दिले आणि त्याच्यामध्ये त्यांची बदनामी करून टाकली. बघा भले मोठी अशी बदनामी नितीन गडकरीची झाली. जे भाजपमध्ये पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहेत त्यांचं सगळ्यांचं खच्चीकरण केलंय.
योगी आदित्यनाथ यांचं सुद्धा नाव पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहे. त्यांचं सुद्धा खच्चीकरण करून टाकले देवेंद्र फडणवीसांनी. आणि आता अशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं खच्चीकरण करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याला पर्याय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून बघा खच्चीकरण केलं जातंय. देवेंद्र फडणवीसांचं जे राजकारण आहे बघा, आता जे उद्धव ठाकरे गटाचे जे 6 खासदार फोडले हे गुपचूप, म्हणजे देवेंद्र फडणवीसांना कानोकान खबर सुद्धा लागू दिली नाही. डायरेक्ट अमित शहाकडे घेऊन गेले. अमित शहाच्या गाठीभेटी घेतल्या. अमित शहापाशी दाखवलं गेलं की एकनाथ शिंदे मोठा माणूस आहे, किती माणसं पुढं पुढं आणताय आपल्याकडं. मात्र त्यांचं सुद्धा खच्चीकरण करून टाकणार आहे. एक दिवस एकनाथ शिंदे सुद्धा रस्ता तळाला बसवणार, त्यांची विधानसभा घालवणार एकनाथ शिंदे. एक दिवस विधानसभेला सुद्धा पराभव घडवून आणणार अमित शहा. म्हणजे आता फक्त वापर करून घेतला जातोय एकनाथ शिंदेचा देवेंद्र फडणवीसाचं खच्चीकरण करण्यासाठी. आणि आता हे सगळं झालं, देवाभाऊला केंद्रामध्ये नेलं एकदा की मग एकनाथ शिंदेना दिला असेल शब्द मुख्यमंत्री करतो, परंतु करणार नाहीत. इकडे चंद्रशेखर बावनकुळे किंवा पंकजा मुंडेला मुख्यमंत्री करतील, मात्र ह्यांना करणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या हाताच्या बाहेर गेलेत आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना मंत्रिमंडळातून काढू शकत नाही, पंकजा ताईला मंत्रिमंडळातून काढू शकत नाही. त्यातले त्यात बावनकुळे, सध्या बावनकुळेंचं नाव चर्चेत आहे. बावनकुळेंना मंत्रिमंडळातून काढू शकत नाही, म्हणून देवाभाऊचा समतोल ढासळत गेलेला आहे. आणि देवाभाऊ अस्वस्थ होत गेलेले आहेत आता सध्या. आणि कमालीचे अस्वस्थ देवेंद्र फडणवीस झालेले आहेत सध्याच. तर बघा, येणाऱ्या काळात सुद्धा आपलं लक्ष असेलच, परंतु राजकारणामध्ये घडामोडी घडतायत आणि मोठ्या घडामोडी घडतायत, हेही तितकंच खरं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.